नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आमदार रोहित पवार यांनी अकोला पोलिसांवर ओढले ताशेरे. गुन्हा दाखल करण्यास 6 तास का लागले, केली विचारणा. एका महिन्यात चार्जशीट दाखल करणार पोलीस अधीक्षकांची ग्वाही. बलात्कारी बुड्याला कठोर शिक्षा द्या, मातृशक्तीची मागणी. गौरक्षण रोडवर बंदुकीच्या धाकावर लुटले सप्तशृंगी अलंकार केंद्र. खदान पोलिसांसमोर चॅलेंज. सराफा व्यावसायिकांमध्ये चिंता. पावसाने अकोलेकरांना गारव्याचे सुख. तापमान आले 40 अंशावर. शेतातील आंबा पडला, कांद्यांचा झाला वांदा. आता सविस्तर बातम्या. राज्यात महिला आणि मुलींची सुरक्षा करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी पातूर येथील भेटीत केला आहे. दरम्यान अकोला पोलिसांनी 6 तास FIR दाखल करण्यात का लावले, असा प्रश्न आमदार पवार यांनी उपस्थित करत मोठे बिंग फोडले आहे. माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात उघडकीस आली आहे. एका 10 वर्षीय निष्पाप बालिकेवर 60 वर्षाच्या एका नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या सर्व प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास 6 तासापेक्षा अधिकचा कालावधी लावल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी येथे लावला. त्यांनी आज पीडित परिवाराची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, रफिक सिद्दीकी, देवानंद ठाले यांची उपस्थिती होती. आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी पातूर तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये एका लहान मुलीवर म्हणजे 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार एका 60 वर्षाच्या माणसाने केला. ही घटना जेव्हा आम्हाला कळाली अतिशय दुःख झालं, रागी आला. इथं असणारे आमदार देशमुख साहेबांशी आमचं बोलणं झालं आणि मग कालचा दिवस हा कुठंतरी जो क्रिमिनल आहे, जो नराधम आहे, त्या व्यक्तीला शोधण्यामध्ये पोलीस व्यस्त होती. म्हणून आज खरं तर आम्ही या ठिकाणी आलो. फार चुकीच्या पद्धतीने या लहान मुलीवर तिथं अन्याय झालेला आहे. ती मुलगी बोलू पण शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे. घाबरलेली आहे. त्याच्याचबरोबर त्या मुलीला तो जो व्यक्ती होता ज्याने अत्याचार केला, आईला मारून टाकेल, नाहीतर तुझ्या वडिलाला अडचणीत आणेल, मी पोचलेला आहे, माझी पोच खूप मोठी आहे, अशा पद्धतीने कुठेतरी त्या लहान मुलीला घाबरवायचा आणि तिच्यावर अत्याचार केला. खरं तर त्या लहान मुलीने धाडस दाखवलं. आईवडिलांशी ती बोलली आणि मग लगेचच आईवडिलांनी पोलिसांमध्ये जाऊन तक्रार केली. परवा संध्याकाळी 5-5:30ला तक्रार केली. FIR होताना थोडासा वेळ लागला. 11पर्यंत FIR त्या ठिकाणी झाला. खरं तर हा प्रश्न आहे की FIRला एवढा वेळ का झाला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने पीडित बालिकेला गाठून तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर मी खूप पोहोचलेला माणूस आहे, माझे कोणी काहीही करू शकत नाही अशी धमकी देत त्याने बालिकेला घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्याने बालिकेच्या आईवडिलांनाही जीवे मारण्याची किंवा अडचणीत आणण्याची भीती घातली होती, असा दावा आज आमदार रोहित पवार यांनी येथे केला. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर अप्रत्यक्षपणे त्यांनी जोरदार ताशेरे ओढले आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी 6 तासांचा कालावधी का लागला आणि आरोपी फरार होण्यास कोणी मदत केली, अशी विचारणा आमदार रोहित पवार यांनी केली. त्याचबरोबर या सर्व प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी कोण्या राजकारण्याने प्रयत्न केले याची चौकशी होण्याची मागणी आता समोर येत आहे. दुर्दैव एवढंच की तो माणूस ज्याने हा अत्याचार केला तो फरार आहे. काल आम्ही जेव्हा पालघरला गेलो होतो, काही क्षणातच त्या आरोपीला पकडण्यात आलं होतं. पुण्यामध्ये सुद्धा जी घटना घडली तिथं सुद्धा आपण जर बघितलं तर काही क्षणातच तिथल्या आरोपीला पकडण्यात आलं होतं. पण दुर्दैव असं इथला आरोपी अजूनपर्यंत पकडला गेला नाही. आणि आरोपी बोलत असताना काही लोकांशी असंही बोलला आहे की माझा दारूचा व्यवसाय, मी हफ्ते देतो, मला कोणी काय करू शकत नाही.
पण पोलिसांवर आमचा विश्वास आहे आणि पोलिसांना आम्हाला विनंती करायची आहे आणि आव्हानसुद्धा करायचं आहे. आज संध्याकाळपर्यंत त्या नराधमाला तुम्ही पकडा, त्या आरोपीला तुम्ही पकडा, त्याला जेलमध्ये टाका आणि हा जो विषय तो फास्ट ट्रॅकमध्ये घेतला पाहिजे. इथे असणाऱ्या महिलांशी चर्चा केल्यानंतर त्यांचं हेच मत आलं की अहो कोर्ट कचेरी, हातावरचं आमचं पोट, शेतात गेल्याशिवाय काम केल्याशिवाय आमचं घर तिथं चालत नाही आणि याच्यात आम्ही किती वेळा कचेऱ्यात जाणार. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सावरगावच्या घनदाट जंगलातून लपून बसलेल्या जगराम आडे या बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपीला आज अटक करण्यात आली. या सर्व प्रकरणात अकोलेकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. लहान मुलीवर अत्याचार होत आहेत. आता ज्या घटना घडलेल्या आहेत, सख्ख्या आजोबांनी मुलीवर हे केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं चांदणी जोड झालेला आहे. बाजूवाल्यांनी 10 मुलीवर अत्याचार केलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, हे अशा घटना का बरं वाढत आहेत? कायदे कानून कट्टर पाहिजे, एकदम मजबूत पाहिजे आणि भीती नाही राहून राहिली कोणाला अशी कायद्याची जशी, तर त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम येत आहे. म्हणून बिनधास्त सगळेजण ज्याला जसं वाटेल तसं करून राहिले. तर पण अशांना तर फाशीच दिली पाहिजे, तिथेच मारलं पाहिजे आणि तिथंच ठेचलं पाहिजे माहीत पडलं तर. त्यांना तर खूप कठीण शिक्षा व्हायला पाहिजे, कारण ही शिक्षा नाही झाली तर त्यांना अजून हाई पावल की असं करतच राहतील. त्यांनी पळवाटा ज्या आहेत कायद्यातल्या त्या बाजूला करायला पाहिजे आणि एन्काउंटर करायला पाहिजे. तर काय होते, रिपोर्ट होतो, रिपोर्ट नंतर त्याची कारवाई होते, त्याची चौकशी होते. अशी चौकशी न करता जर तो नराधम दिसत आहे की हाच आहे तर त्याला न्यायचं आणि तसंच तिथेच बांधायचं आणि तिथेच मारून टाकायचं. एक टाइम था जो बच्चियाँ रात में 10-10 बजे 12 बजे तक अकेले ही घूमती थी, खेलती थी और सब प्रकार की उनकी छूट मिलती थी. आज वो लड़कियां घर में कैद है. किस कारण? क्योंकि आज ये सब माहौल इतना ख़राब हो चुका है कि कोई भी अपने पेरेंट्स या माँ बाप जो भी है वो अपनी बच्चियों को अकेला नहीं छोड़ सकते, क्योंकि ये सबसे बड़ी परेशानी है, क्योंकि कानूनी इस पर वो अमल नहीं कर पा रहा है. कायदा काढा की त्यांना फाशी असं करूच शकतील नाही. फाशी द्या किंवा त्यांना सरे मिळून मारा असं काही की भेले पाहिजे. जेही हे असे कृत्य करत आहेत त्या लोकांना खरंच फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. रोडवर सगळ्यांनी महिलांनी जमा होऊन त्याला तिथंच ठेचलं पाहिजे. चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथे 2 दिवस पूर्वी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली होती, ज्याच्यामध्ये सावरगावमध्ये एक 10 वर्षाची मुलगीवर 60 वर्षाचे नराधमाने अत्याचार केला होता. रात्री 7-8 वाजता पोलीस स्टेशनला आले होते तक्रारदार आणि 2-3 तासात FIR दाखल झाला होता. त्याच्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला होता. आरोपी अगोदरपासूनच पळून गेला होता. एक आम्हाला माहिती होती की आरोपी जंगलमध्ये पळून गेलेला आहे. एक मॅसिव्ह सर्च ऑपरेशन आम्ही राबवला होता. 2 दिवसाच्या सर्च ऑपरेशनमध्ये आमचे 105 पोलीस कर्मचारी अधिकारी व टोटल 5 असे वेगवेगळे पथक आम्ही स्थापन केले होते. त्याच्यामध्ये SDPOचा पथक, पोलीस स्टेशनचा पथक, LCVचे 2-3 पथक असे होते. याच्यामध्ये अजून आमचे 2 BDSचे पथक होते, डॉग स्क्वॉडचे पथक होते आणि 4 आमचे ड्रोन कॅमेराज होते. याच्यामध्ये आज 2 दिवस नंतर जंगलमध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे पथकाने आरोपीला तिथून ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे. आणि आता याच्यानंतर आम्ही आमचा असा एक टाईमलाईन आम्ही ठेवलेली आहे की 30 दिवसात याची एक चार्जशीट आम्ही कोर्टात पाठवणार आहोत आणि याचा पूर्ण फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन, मेडिकल रिपोर्ट, ई-साक्ष, फॉरेन्सिक व्हॅन, सर्व जप्ती, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफीमध्ये होणार, जेणेकरून कोर्टामध्ये जेव्हा आम्ही चार्जशीट पाठवणार तर 100% आरोपीला शिक्षा होणार आणि कठोरात कठोर शिक्षा होईल. यासाठी मी स्वतः याचा इन्व्हेस्टिगेशनचं मॉनिटरिंग करणार आहोत आणि ठाणेदार खुद या गुन्ह्याचा तपास करणार आहे आणि मी आमचे सर्व अधिकारी बंधूला खूप धन्यवाद देतो. याच्यामध्ये अजून एक सांगायचं आहे, वन विभागाने आम्हाला खूप सहकार्य दिलेलं आहे. वन विभागाच्या मी सुद्धा ऋणी आहोत की त्यांनी आम्हाला खूप याच्यामध्ये अतिशय सहकार्य दिला. तसेच जे गावकरी आहे, जे तिथे स्थानिक रहिवासी आहे, त्यांनासुद्धा आम्हाला खूप तिथे सहकार्य दिलेलं आहे. तर सर्वांचा मी अभिनंदन करतो आणि 100% या आरोपीला शिक्षा होणार अशी ग्वाही देतो. शहरातील अत्यंत गजबजलेल्या गौरक्षण रोडवरील आदर्श कॉलनी भागात आज दुपारी थरकाप उडवणारी घटना घडली. भरवस्तीत असलेल्या सप्तशृंगी अलंकार या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकून अज्ञात दरोडेखोरांनी अर्धा किलो सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरात खळबळ माजली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज दुपारी 12 ते 1च्या सुमारास जेव्हा व्यवहार सुरळीत सुरू होते तेव्हा काही अज्ञात आरोपींनी सप्तशृंगी अलंकार दुकानात प्रवेश केला. दुकानाचे मालक विसपुते यांना काही समजण्याच्या आतच दरोडेखोरांनी त्यांच्यावर बंदुकीचा धाक धरला. जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी दुकानातील सुमारे अर्धा किलो सोने लुटले आणि काही मिनिटातच घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. भर दिवसा झालेल्या या धाडसी दरोड्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. अकोल्यातील सुरक्षतेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भर दिवसा आणि मुख्य रस्त्यावरील दुकाने लुटले गेल्याने सराफा व्यावसायिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन पोलीस अधिकारी देत आहेत. कधी घटना झाली सांगा, विस्तार म्हणून सांगा. आता जवळपास पाऊण ते 1 वाजेच्या जवळपास एक अज्ञात व्यक्ती आला. त्यांनी मला डायरेक्ट गन काढली आणि गन काढल्यानंतर तुझं दुकान लुटलं आहे समजून त्यांनी फटाफटा माल द्यायला सांगितलं मला. तर मी त्यांनी बोटाने दर्शवलं, त्याच्या वस्तू मी देत गेलो त्याला. त्यांनी काही डोरले होते, गळ्यातले पेंडल वगैरे होते, लक्ष्मीहार होता, काही चेन होत्या सोन्याच्या, काही मंगळसूत्र वगैरे होते, काही चांदीचा माल गेला, काही अशा प्रकारचा सगळं माल आणि काही कॅश घेऊन गेला असा तो. बंदूक घेऊन आला होता. हां, बंदूक घेऊन आलेला होता. हातात लोखंडाचा पाईप वगैरे होते त्याच्यात, तसं सॉलिडवाला. मारायची धमकी दिली त्यांनी मला. किती लोक होते? एकच जण, सिंगल एकच व्यक्ती होता. त्याच्या हातात काही बंदूक होती, त्याच्यानंतर एक असं रॉड सारखं होतं, ते पण घेऊन आला होता. भाषा वगैरे हिंदी बोललं, सुरुवात हिंदीला झाली त्याची. अंदाजे चोरी किती झाली? आता एक अजून सध्या मी काही एवढं कॅल्क्युलेशन केलेलं नाही आहे, पण हे सगळं पाहून मग सांगू शकतो मी. सध्या काही नाही सांगता येणार. कॅश पण होती का? हो, कॅश पण जवळपास मला वाटतं 70-80 हजार रुपये अंदाजे. 70-80 हजार रुपयाची कॅश पण आहे. काही गहने वगैरे? दागिने तर पूर्ण नेलेच ना त्यांनी. किती ग्रामपर्यंत नेले? काही अंदाजे काही सांगता येत नाही. 500-600 ग्राम या 700 ग्राम बी असू शकतात, पण कॅल्क्युलेशन केल्यावर समजेल मला ते. तर आपलं नाव पुरं? हां, जितेंद्र भास्करराव विस्पुते. थँक्यू. अलंकार सप्तशृंगी अलंकार केंद्र जे आहे खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, या ठिकाणी एक व्यक्ती आला. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानामधून काही मुद्देमाल घेऊन गेला. धाक दाखवून मुद्देमाल घेऊन गेला असल्याबाबतची तक्रार खदान पोलीस स्टेशनला माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे खदान पोलीस स्टेशनची टीम या ठिकाणी पोहोचली. आता सध्या आम्ही जे मालक आहेत त्यांच्याशी चर्चा करून किती मुद्देमाल गेला आहे याची खात्री करत आहोत. त्याचप्रमाणे आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही खदान पोलीस स्टेशनची टीम, त्याचप्रमाणे LCBची टीम रवाना केलेली आहे. CCTV फुटेज आम्ही तपासत आहोत आणि त्याप्रमाणे आरोपीचा शोध घेत आहोत. सध्या तरी आरोपी एकच दिसतोय त्याच्यामध्ये. थँक्यू सर. त्यांच्या हातात एक पिस्टल असल्याचं मालक सांगत आहेत. CCTV मधून आम्ही आता ते कन्फर्म करत आहोत. अंदाजे अजून मालक सांगतील, आता त्यांनी अजून आकडा सांगितला नाही. जिल्ह्यात रेती माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून आता शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मौजे कट्यार येथील पूर्णा नदीच्या रेती घाटावर नियम धाब्यावर बसून अतोनात अवैध उत्खनन सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे उत्खनन चक्क 30 ते 40 फूट खोलीपर्यंत केले जात असून यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ही नदी पात्रात खचू लागल्या आहेत. पूर्णा नदी पात्रातून JCB आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने दिवसरात्र रेती उपसा सुरू आहे. यामुळे शेतीची दरड कोसळत असल्याचे पाहून जेव्हा हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी ठेकेदाराला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाच आमच्या नादाला लागू नका, परिणाम वाईट होतील अशी थेट धमकी देण्यात आली. रेती माफियांची ही मुजोरी पाहून परिसरात संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी या गंभीर प्रकाराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. पावसाळा तोंडावर असल्याने जर ही दरड कोसळली तर उभ्या पिकांसह शेतजमीन नदीपात्रात वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी आता थेट सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून या अवैध उपशावर त्वरित बंदी घालून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हरिहरपेठ भागात आज एका दुचाकीला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली. पाणी टाकीजवळ घडलेल्या या घटनेत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. काल ऑटो जळला आणि आज दुपारी असे का होत आहे असा प्रश्न विचारला जात आहे. हरिहरपेठ येथील पाणी टाकी परिसरातून एक दुचाकीस्वार जात असताना अचानक त्याच्या गाडीतून धूर निघू लागला. काही क्षणातच आगीच्या लपटांनी रौद्ररूप धारण केले. बघता बघता संपूर्ण गाडी आगीच्या विळख्यात सापडली. भरस्त्यात दुचाकी जळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत गाडीचा सांगाडा झाला होता. ही आग नेमकी शॉर्ट सर्किटमुळे लागली की इतर काही तांत्रिक कारणांमुळे याचा तपास आता पोलीस करत आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पोलीस सध्या परिसरातील प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेत असून आगीचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. विदर्भासह अकोल्यात उन्हाचा पारा चांगलाच चढला असून नागरिकांना उष्माघाताचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वाढत्या उन्हापासून सर्वसामान्यांचे संरक्षण व्हावे या सामाजिक बांधिलकीतून जठारपेठ भागातील माऊली होमिओ क्लिनिकच्या वतीने सनकूल या प्रतिबंधात्मक औषधांच्या मोफत वाटपाचे शिबिर आयोजन करण्यात आले होते. न्यू तापडिया नगर, राऊतवाडी, पंचशील नगर, सातव चौक, जठारपेठ येथे आयोजित या लोकोपयोगी शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. डॉक्टर स्नेहा गोखले आणि नगरसेवक ॲडव्होकेट गिरीश गोखले यांच्या नेतृत्वात हे आरोग्य शिबिर संपन्न झाले. यावेळी उन्हात काम करणारे मजूर, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सनकूल या मोफत औषधी सुविधेचा लाभ घेतला. केवळ औषधच वाटप नव्हे तर शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि उपचाराबाबत माहिती देण्यात आली. उष्माघाताने जास्त घाम येणे, चक्कर येणे, डोकेदुखी आणि उलट्या होणे याकडे दुर्लक्ष करू नये. पुरेसे पाणी पिणे, गरज असेल तरच उन्हात बाहेर पडणे, टोपीचा वापर करणे आणि व्यसनापासून दूर राहणे असा सल्लाही देण्यात आला. भर उन्हात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या उपक्रमाचे अकोलेकरांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी हे सनकूल औषध अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास डॉक्टर स्नेहा गोखले यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्या अकोल्यात तापमान सगळ्यात जास्त असल्यामुळे याचा दुष्परिणाम छोट्या मोठ्यांवर सगळ्यांवर होत आहे आणि ह्या उष्माघाताच्या वाईट परिणामांनी सगळ्यांचा बचाव करण्यासाठी आम्ही हे मोफत सनकूलचे औषध वाटप शिबिर घेतो आहे, जेणेकरून रोज काम करणाऱ्यांना किंवा बाहेर पडणाऱ्यांना सर्वांना याच्यापासून उन्हाच्या तीव्र तापमानापासून त्यांचा बचाव झाला पाहिजे आणि सगळ्यांच्या जीवाची संरक्षण झाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही आमची पूर्ण टीम, आज आमचा दुसरा दिवस आहे. काल आम्ही 3 ठिकाणी जठारपेठ, सातव चौक आणि 12 ज्योतिर्लिंग मंदिरासमोर आमचे स्टॉल लावले होते. तिथेही आम्ही मोफत वाटप केले आहे आणि आज इकडे करतो आहे. माझ्यासोबत सगळ्या टीमचा मी धन्यवाद करते. सगळ्यांनी माझा खूप सहकार्य केलेलं आहे. परदेशात MBBS शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहता अकोल्यातील उडान एड्युटेक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी रशिया, जॉर्जिया, कझाकस्तान, किर्गिस्तान यासारख्या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या उपलब्ध संधी, प्रवेश प्रक्रिया, फी, संरचना तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. उडानच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. परदेशात शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, व्हिसा प्रक्रिया, राहण्याची व्यवस्था, शिक्षणाची गुणवत्ता आणि भारतातील मान्यता याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. उडान एज्युकेटच्या संचालकांनी सांगितले की आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या शुल्कात आणि जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशातून ते परदेशात स्थायिक होईपर्यंत आवश्यक सर्व मदत संस्था पुरवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी परदेशातील वैद्यकीय शिक्षणाविषयी उत्सुकता व्यक्त करत विविध प्रश्न उपस्थित केले. मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. नमस्कार, माझं नाव डॉक्टर तात्विक तुरखडे आहे. मी उडान एज्युटेक ISM एज्युटेक अकोला याचा संचालक आहे. आपण ISM एज्युटेक अकोला, उडान एज्युटेक जे आहे ते अकोल्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून आपण सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर MBBS करण्यासाठी मार्गदर्शन करतो. त्यामध्ये संपूर्णतः जेवढे विद्यार्थी आपल्या अकोल्यामध्ये शिक्षण घेत आहेत, नीटच्या एक्झामनंतर त्यांना आपण MBBSची ॲडमिशन होईपर्यंत मार्गदर्शन करतो. विशेषतः आपण विद्यार्थ्यांना विदेशामध्ये एका अशा युनिव्हर्सिटीमध्ये पाठवतो जिथे विद्यार्थी MBBS करण्यासाठी जातात. ती युनिव्हर्सिटी जी आहे ती भारतीय आहे, म्हणजे भारतीय विद्यार्थी भारताबाहेर एका भारतीय विद्यापीठात आता MBBS करत आहे. सोबतच तिथे जो सिलेबस आहे तो टोटल इंडियन आहे, कारण की ती युनिव्हर्सिटी स्वतः इंडियन मॅनेजमेंटमध्ये हँडल होत आहे आणि युनिव्हर्सिटीचे जे डीन आहे ते देखील इंडियन आहेत. त्यामुळे त्या युनिव्हर्सिटीमध्ये जितके विद्यार्थी आता शिकत आहेत ते संपूर्ण विद्यार्थी भारतीय आहेत. विशेषतः आपल्या अकोल्यामधून गेल्या 5 वर्षामध्ये आतापर्यंत तिथे 500 ते 600 विद्यार्थी आपल्या अकोल्यामधून आपण MBBS करण्यासाठी पाठवले आहे. सोबतच विदर्भामधून गेले दरवर्षी 150 विद्यार्थी आपण पाठवतो.
तिथे MBBSचा जो ड्युरेशन पिरियड आहे तो 4.5 वर्ष प्लस 1 इयर इंटर्नशिप असा आहे, जो भारताचा आहे तसा सेम ड्युरेशन पिरियड तिथे गेलेला आहे. त्यानंतर तिथून दरवर्षी जे विद्यार्थी पास आउट होतात FMG MCI एक्झाममध्ये, जी भारतामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, त्याचा जो रिझल्ट आहे तो सगळ्यात जास्त आहे. त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना तिथे 5 वर्ष MCI कोचिंग क्लासेस FMG जे कोचिंग क्लासेस तिथे संपूर्ण विद्यार्थ्यांना आपण देत आहोत. त्यानंतर तिथला जो सिलेबस आहे तो देखील इंडियन आहे आणि विद्यार्थ्यांना तिथे MBBS करताना कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना भारताबाहेर एका भारतीय विद्यापीठमध्ये MBBS करण्यासाठी पाठवत आहे. I thank IHSM for giving us an opportunity to study here from wearing the white coats till this day. We'll miss IHSM and I thank all the administration, our rector, vice rector, dean ma'am and everyone. अमरावतीत आज दुपारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी वृक्ष पडले असून मोठे नुकसान नसले तरी शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या मुसळधार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गुरुवारी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास जोरदार वादळामुळे चपराशीपुरा येथील निर्मला महेश पाली यांच्या घरावर कडुनिंबाचे झाड जमिनीतून उखडून त्यांच्या घरावर आदळले. त्यामुळे विजेची तार तुटली. शिरसगाव मोझरी सालोरा शिवारात जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी काढलेला कांदा, तीळ, ज्वारी आणि भाजीपाल्यांचे नुकसान झाले. गुरुवार शुक्रवारी विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार दुपारी 2:30-3 वाजताच्या सुमारास वादळी वारे वाहू लागले. मोर्शी तालुक्याला वादळाचा तडाखा बसला. यामुळे पिकांचे नुकसान झाले. अमरावती शहरात देखील पाऊस झाला. तसेच चपराशीपुरा भागात निर्मला पाली यांच्या घरावर कडुनिंबाचे मोठे झाड कोसळले. यामुळे नुकसान झाले. अवेळी आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील वडगाव येथे आज दुपारी एक विवाह सोहळ्यादरम्यान निसर्गाचा कोप आणि प्रशासकीय निष्काळजीपणाचा विचित्र संगम पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यामुळे ग्रामपंचायतीचा सोलर खांब विद्युत तारांवर कोसळल्याने झालेल्या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 2 महिला गंभीर जखमी असून त्यांना तातडीने उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यात आले आहे. वडगाव येथे लग्नाचा सोहळा सुरू असताना अचानक सोसाट्याचा वारा सुटला. या वाऱ्यामुळे ग्रामपंचायतीने बसवलेला सोलर खांब शेजारून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत तारांवर कोसळला. खांब पडल्यामुळे विद्युत तारा तुटून थेट लग्न मंडपावर पडल्या. यामुळे मंडपात एकच खळबळ उडाली आणि पाहुण्यांची पळापळ सुरू झाली. या दुर्घटनेत विजेचा धक्का लागल्याने आणि खांब अंगावर पडल्याने एकूण 6 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 2 महिलांच्या अंगावर थेट खांब पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने दिग्रस येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळला हलवण्यात आले आहे. विवाहाच्या आनंदात वातावरणात अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून ग्रामपंचायतीच्या कामाच्या दर्जावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अकोला शहरात घंटागाडी सेवेसह मूलभूत सुविधांच्या समस्यांवरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. परिसरातील रस्ते आणि नाल्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. अकोला शहरातील विविध भागांमध्ये घंटागाडी सेवा तसेच मूलभूत सुविधांच्या समस्यावरून नागरिक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून घंटागाडी वेळेवर येत नसल्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर बनत असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नाल्यांची साफसफाई होत नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संताप वाढत आहे. नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे. दरम्यान प्रशासनाने लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती, नाल्याची साफसफाई आणि घंटागाडी सेवा नियमित करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचेही नागरिकांनी स्पष्ट केले आहे. आम्ही यावेळेस जाजूनगरला आलेलो आहोत आणि जाजूनगरला काय काय समस्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं घंटागाडी येते का त्याबद्दल आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय काय समस्या आहेत तुमच्या जाजूनगरला? दादा, इथं आम्ही 20 वर्षापासून रहिवासी आहोत जाजूनगरमध्ये. इथं 20 वर्षापासून महानगरपालिकेची आम्हाला कोणतीच सुविधा नाही. इथे रस्ता नाही, 20 वर्षापासून रस्ता नाही.
आम्हाला पाऊस पडला की इतका चिखल होतो, गाडी जाऊ शकत नाही, चालू शकत नाही. आणि मागच्या साईडनं जो नाला आहे त्याचं रुंदीकरण खूप आवश्यक आहे, कारण की 5 वर्षापूर्वी आमच्याकडं पूर आला होता, कारण की नाला त्याचं रुंदीकरण कमी आहे. तर रुंदीकरण खूप आवश्यक आहे. एवढंच सांगायचं आयुक्त साहेबांना की रस्ता आणि नाल्याचं रुंदीकरण हे खूप आवश्यक आहे आमच्यासाठी. रेग्युलरली येत नाही आणि मेन म्हणजे विशेष की आमच्या इकडे लाईटही काहीच नाही आहे. आम्हाला जर रात्रीचं कुठं काम पडलं तर आम्ही 6 वाजता सुद्धा येऊ नाही शकत एकटं. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे इथे. आणि नालीचा जे पूर आला होता तो पण आहे. हर वर्षी पाणी येतेच, इथपर्यंत पाणी असते आणि त्या मागच्या 5 वर्ष आधी तर पूर्ण घरात शिरलं होतं पाणी. त्याच्यामध्ये तर खूप जणांचं खूप नुकसान झालं. 600 रुपये देना पड़ेगा, पहले गाड़ी वाला आपकी तरफ आ ही नहीं रहा बोलते आप। नहीं, 1 साल हो गया हमारे इधर, 1 साल क्या आया ही नहीं अभी तक तो हमको, मुझे 3 साल हो गए अभी तक तो यहाँ तक मैंने गाड़ी देखी नहीं है अभी तक तो. अरे टॅक्सही जरी म्हटलं तर आपण करायला तयार आहोत. केव्हा भरू, जेव्हा जर रेग्युलर. मग काय, जर 600 रुपये ते लागत आहे म्हणतात लावू, पण जर ते फक्त आश्वासन देतात, गाडी आलीच नाही तर ते 600चं म्हणायला आम्हाला जाणार कुठं. हेच असंच मग बोला, निघा बाहेर. वाशिम शहरातील हिंगोली महामार्गावरील डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याला आग लागली. दुसऱ्या दिवशीही भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कचऱ्याचे मोठे नुकसान झाले असून येथील विषारी धुरीचे लोट हवेमुळे रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाल्याचे चित्र दिसत आहे. वाशिम शहरातील संपूर्ण कचरा हिंगोली रोडवरील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. येथे साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला सलग दुसऱ्या दिवशीही भीषण आग लागली. या आगीतून निघणारा विषारी धूर राष्ट्रीय महामार्ग 161 वर पसरल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच परिसरातील गुप्ता लेआउट, बिलाल नगर, मोहम्मद अली नगर यासह समोरील अनेक वस्त्यांमध्ये धूर शिरत असल्याने येथील नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाल्याचे दिसून आले. वारंवार डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याला आग लागत असल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे. कचरा जळाल्याने निर्माण होणारे प्रदूषण आणि विषारी वायू दीर्घकालीन आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे वाशिम नगरपालिका प्रशासनाने हा डम्पिंग ग्राउंड तात्काळ शहराबाहेर स्थलांतरित करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. अकोला जिल्ह्यात आज झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये फळबाग, भाजीपाला तसेच आंबा पिकाचे नुकसान झाले असून अकोला तालुक्यातील पातूर, नंदापूर येथेही जोरदार गारपीट झाली. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. अचानक झालेल्या हवामान बदलामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे फळबाग, भाजीपाला आणि आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अकोला तालुक्यातील पातूर, नंदापूर परिसरातही मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पळझड झाली, तर शेतातील उभे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले. आंबा बागांमधील फळांची मोठ्या प्रमाणात गळती झाली असून भाजीपाला पिकांनाही फटका बसला आहे. अचानक झालेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या बळीराजासमोर आता नवीन संकट उभे ठाकले आहे. अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे. दरम्यान शासनाने त्वरित मदत जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आमदार रोहित पवार यांनी अकोला पोलिसांवर ओढले ताशेरे. गुन्हा दाखल करण्यास 6 तास का लागले, केली विचारणा. एका महिन्यात चार्जशीट दाखल करणार पोलीस अधीक्षकांची ग्वाही. बलात्कारी बुड्याला कठोर शिक्षा द्या, मातृशक्तीची मागणी. गौरक्षण रोडवर बंदुकीच्या धाकावर लुटले सप्तशृंगी अलंकार केंद्र. खदान पोलिसांसमोर चॅलेंज. सराफा व्यावसायिकांमध्ये चिंता. पावसाने अकोलेकरांना गारव्याचे सुख. तापमान आले 40 अंशावर. शेतातील आंबा पडला, कांद्यांचा झाला वांदा.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.